नमस्कार. मी डॉक्टर हरिश्चंद्र वंगे. मी सर्जन आहे. मागील 50 वर्षापासून मी परळीमध्ये सर्जिकल प्रॅक्टिस करतोय. आणि मागील जीवनामध्ये माझ्या जीवनात जितक्या काही अशा एक्स्ट्रॉर्डिनरी सर्जरी झालेल्या आहेत त्याबद्दल फक्त माहिती याच्यासाठी देतोय की नवीन येणाऱ्या तरुण सर्जन्सना इन्स्पिरेशन व्हावं म्हणून करतोय. तर माझ्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, केसेस माझ्या आलेले आहेत की ते अशक्य वाटण्याच्या आत्ताच्या लोकांना वाटेल ते अशक्य असं तसं होईल असं वाटण्यासारख्या केसेस माझ्या हातून झालेल्या आहेत. आणि त्यातली एक पहिली केस आज मी देणार आहे. त्यातले हे एक स्त्री होती. ती शेतामध्ये काम करत असताना त्याचे सासू सासरे तिचा नवरा हे सारे काम करत होते. ते नवऱ्याचं त्याचं काहीतरी थोडासा वाद झाला आणि तो नवरा चिडला आणि चिडून त्याने हातात कत्ते घेतली त्याला मारण्यासाठी पुढे आला. ती बिचारी सारखं पुढे घाबरून पळत होती, हा मागे पळत होता. आणि त्या पठ्ठ्यानं त्याला एक वार केला. तो वार लागला त्याला उजव्या खांद्यावर वार लागला, पाठीमागच्या बाजूला. ते तो व्हायटल स्ट्रक्चर स्कॅन होते, मग तिथं काही फार त्रास झाला नाही त्याला. आणि दुसरा वार त्याने केला त्या डाव्या छातीवर केला. मग डाव्या छातीवर करत असताना ती पळतच होती. डाव्या छातीवर केल्यानंतर त्यातून ओपन न्यूमोथोरॅक्स झालं आणि ते हवा येत जात होती बाहेर, तशीच ती पळत होती. ती तिसरा वार त्याने केला स्पायनलवर केला, 2-3च्या दरम्यान केला तिथं. आणि ती स्पाईन कट झाली. स्पाईन कट झाल्यानंतर पॅराप्लेजर झालं आणि ती खाली पडली. खाली पडल्यानंतर तो घाबरला. मग ते सासू सासरे सारे गोळा झाले, भोवतालचे माणसं तिचे गोळा झाले आणि त्यांनी त्याला घेऊन माझ्या हॉस्पिटलला आले. हॉस्पिटलला आल्यानंतर ते अशी ओरडत होते की माझी लहान मुले आहेत, मला वाचवा मला वाचवा म्हणत होते. मग त्यानंतर मी त्यावेळेस लोकलमध्ये राईट साईडच्या खांद्याचं मी सुचर्स केला, मसल तयार होता तो सुचर केला. दुसरा ओपन न्यूमोथोरॅक्सला अंडर वॉटर सील ड्रेन टाकून दिला आणि दुसरा ड्रेन एक ठेवून दिला. त्याच्यामुळे ते बंद करून टाकलं. त्यामुळे ते आलेलं सारं ते निघून गेलं त्याच्यामध्ये आणि ते कव्हर दिलं, लंग एक्सपान्स झाले. त्यानंतर तिसरा हे पाठीच्या मागचं जो होतं स्पाईन कट केलं होतं त्या ठिकाणी लोकलमध्ये साऱ्या गोष्टी मी केल्या, सुचर केल्या. आणि नंतर आयएसटी टाकून दिली. अपडाऊन सॉफ्ट होतं आणि हॉस्पिटलमध्ये ठेवून दिलं. सी बिकेम ऑल राईट. मग सकाळी पाहतो तर ते अंडर वॉटर सेलमधून जे ड्रेन होत होतं ते ड्रेन कमिंग इन द लिटर यायला लागलं. मला संशय आला व इतकं लिटर कधी येऊ शकत नाही. आलं तर थोडं ब्लड टेंच येईल आणि ते लंग एक्सपांड झाल्यानंतर असं व्हायचं कारण नाही. थोडा संशय आला, पण मी एवढं ठीक असेल, प्लुरल रिॲक्शन आलं असेल त्यामुळे एवढं येत असेल असं वाटलं मला. आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाहिलं अपडामिन सॉफ्ट होतं, बाकी सारे पॅरामीटर्स नॉर्मल होते तिचे. मग तिला म्हटलं की दूध प्यायला, राईस सूप काढले आणि तिला दूध प्यायला सांगितलं. दूध प्यायला तर दूध ते याच्यातून बाहेर आलं, चेस्टमधून बाहेर आलं, तर ड्रेनमधून बाहेर आलं दूध. मग ते म्हटलं की दिस इज नथिंग बट इट्स ए गॅस्ट्रोप्लुरल फिस्टुला. मग त्या पेशंटला काढलं मी, काढून तिला ते दुसरी काही व्यवस्था आमच्याकडे नव्हते. एक्सरे फक्त असेल, थोडासा एक्सरेच होता, बाकी ब्लड इन्व्हेस्टिगेशन थोडे होते की हिमोग्लोबिन वगैरे इतकंच करायचं आम्ही, ब्लड शुगर. आणि मग तिला मी अंबाजोगाई लातूरला पाठवलं. विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन होते तर तिथं पाठवलं आणि त्याच्यावर डिटेल नोट्स लिहून पाठवल्या की मी हे असंच हे वाटते मला, गॅस्ट्रोप्लुरल फिस्टुला वाटतो. आणि त्याला पाठवून दिल्यानंतर सिटी स्कॅनमध्ये तर देशमुख नावाचा रेडिओलॉजिस्ट होता, त्याने ते पाहिलं त्यानं. आणि त्याने मला फोन केला की सर तुम्ही डायग्नोसिस कसं केलं म्हणाला. तर म्हणलं ते ब्लोअर तुम्ही म्हणाला तसंच गॅस्ट्रोप्लुरल फिस्टुलाच निघाला हा, आणि तुम्ही कसं काय डायग्नोसिस केलं म्हणलं असं. तर म्हणलं यार काय तू दूध पिले की इकडे दूध बाहेर आलं, मग त्यात असं पण तो मोठं रॉकेट सायन्स आहे म्हणलं डायग्नोस करायला. आणि ते म्हणल्यानंतर ते परत पाठवून दिले पेशंट. पाठवल्यानंतर आमचं अपडाऊन ओपन केलं. अपडाऊन ओपन करून डायफ्रॉम फाडलं, मोठं केलं डायफ्रॉम, मोठं करून अक्षरशः हात मध्ये घातला चेस्टमध्ये. आणि ते स्टमक तेवर ते लंग्सला चिटकून बसलं होतं, ते खरडून काढलं, स्टमक बाहेर काढलं, त्याला सुचर केलं, सुचर करून ते सील केलं, पूर्ण डबल लेअर घेतलं, सुचर केलं, डायफ्रॉम पुन्हा सुचर केलं. आणि त्यानंतर ड्रेनमधून पूर्ण वॉश केलं, कम्प्लीट चेस्ट कॅव्हिटी वॉश करून घेतली पूर्ण.
आणि ड्रेन ठेवून दिले. देन फॉर्च्युनेटली शी बिकेम ऑल राईट. इतकं चांगलं झालं की त्याला फक्त पॅरालाइज होऊन बसले ते, आणि नशिबाने ते इतकं चांगल्या प्रकारे आजही ते आहे. फक्त खुर्चीवर बसून काम करते, मग बोलते फिरते, आणि ते आजही ती मुलाबाळात समाधानीत आहे. ती आजही दर वर्षावित्रला ती पूजा करत असते की मला ते 7 जन्म हाच नवरा मिळू दे. ही आमच्याकडली परंपरा अशी आहे. धन्यवाद.